यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ पुण्यतिथीच्या प्रित्यर्थ हा कार्यक्रम आहे. काय आहे अलीकडं असा काही काळ निघला आहे, काही मंडळी आहेत हे अशा पत्रिका पाहिल्या की म्हणतात ती कोणी सांगितली कुठाने. नाही, ज्या दिवशी वडील वारले त्याच दिवशी त्यांची 3 चिमट्या राख झाली. ती बी संगमावर जाऊन इकडं चंद्रभागेला जाऊन टाकून आलो. पुन्हा हे वडिलांच्या नावाने पुन्हा मासिक श्राद्ध, वार्षिक श्राद्ध, एवढे टाळकरी मंडळी बोलवा, महाराज मंडळी बोलवा, पुन्हा अन्न. हे कुठाने कोणी सांगितले? हे कुठाने नाही, हे पुत्राचं इति कर्तव्य आहे. काही म्हणतील आम्ही नाही केलं तर आहा कटा त्याचे ते जिता असतील ते पितराच्या रूपामध्ये आहाकाटा करतात. आहाकाटा त्याचे करीते पितर आणि तिथून शाप देतात. हे आमच्या वंशात असा दुराचारी पुत्र जन्माला घातला जे मासिक श्राद्ध करत नाही, वार्षिक श्राद्ध करत नाही. आता तर काही जण गडबडीमध्ये असले की म्हणतात नाही, ब्राह्मण काकाला म्हणतात हे 10वान 13वान आम्हाला वेळ नाही, आम्हाला ड्युटीला जायचं हे कर. तिसऱ्या दिवशी सगळं उरका. अरे कसं उरका? त्यांना म्हणलं 26 जानेवारी तुम्ही कधी करता? ते म्हणले 26 जानेवारीला. नाही, गडबड असल्यावर 5 जानेवारीलाच करत जा ना मग 26 जानेवारी. ते कसं जमलं? ते जमत नाही, हे कसं जमल? ज्या त्या पहिल्यापेक्षा पैसा वाढलाय, सुख सुविधा वाढल्यात, पण हे जुने लोक जेवढे समाधानी शांत होते तेवढी आपली पिढी आहे का सध्या? हे पितृदोष. पुन्हा मग ते ब्राह्मण काका सांगतात जा नाशिकला, मग ते नागबलीन ते पुढचे कार्यक्रम. हे पुढचा कुटाणा करण्यापेक्षा हे करा ना मग. आणि या कुटुंबाने तर आपले गजेंद्र दाते असतील, आमचे ओंकार महाराज असतील, यांनी पहा तुम्ही वार्षिक श्राद्ध नाही, प्रत्येक गेल्यापासून प्रत्येक महिन्याला सेवा. कोणाच्या झाल्या त्या माझ्या पाठीमागं लावले सगळी मंडळी. महिन्याला कीर्तन सेवा, महिन्याला अन्नदान. मी तर म्हणतो ते जिता असतील ना त्यांचे वडील, ते तिथून त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येत असतील की महिन्याला माझ्या मासिकानिमित्त ही कीर्तन सेवा. ह्याच्यापेक्षा शेवट कोणता गोड व्हायचा आहे सांगा ना? नुसतं लाडूचं जेवण दिलं, गुलाबजामुनचं दिलं म्हणजे गोड नाही. नुसते लाखांनी माणसं जमले म्हणजे गोड नाही. तो प्रापंचिक गोड आहे. पारमार्थिक गोड जर करायचा असेल, शेवट तो भला माझा बहु गोड जा. आलो निजाच्या माहेरा, भेटे रखुमाईच्या वरा. रखुमाईचं वर भेटला पाहिजे तेव्हा शेवट गोड आहे. जायचं तर प्रत्येकाला आहेच, पण ते शेवट गोड होण्यासाठी अट्टहास आहेत. यासाठी केला होता अट्टहास, शेवटाचा दिस गोड व्हावा. म्हणून गजेंद्र तात्यांच्या वडिलांच्या प्रथम पुण्यतिथीच्या प्रित्यर्थ वर्षश्राद्धाच्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे. नक्कीच त्यांचा शेवट गोड झालाय. काय म्हणतील, काय तुमचं कीर्तन ठेवलं म्हणून का? माझं कीर्तन ठेवलं म्हणून नाही, हे पुढच्या पिढीवरून ओळखता येतं. आई जाऊ द्या, वडील जाऊ द्या, पुढची पिढी कशी आहे त्याच्यावरून ओळखता येतं त्यांना सद्गती प्राप्त झाली का अधोगती. पंढरपूरला अंबाबाई पटांगणामध्ये वैकुंठवासी परमपूजनीय रामचंद्र महाराज डोंगरेजी महाराज त्यांची कथा झाली होती, श्रीमद भागवत कथा. त्यावेळेला पंतप्रधान होत्या इंदिराजी गांधी. त्या आल्या होत्या एका उद्घाटनाला पंढरपूरमध्ये. त्यांना कळालं की हा सत्संग चल रहा है. ते म्हटले चलो सुनते है थोडा, म्हणून ते तिथून तिकडं निघाले. अचानक आता पंतप्रधान यायचे, त्या लबडे महाराज यायचं आहे का? मग पुढं 100-200, मागं 100-200 पोलीस, ते गोंधळ. पूजनीय डोंगरे महाराजांचा नियम होता, पुढं ती भागवताच्या उजव्या बाजूला श्रीकृष्णाची मूर्ती, त्या मूर्तीकडे पाहून ते कथा करायची. पण ती गोंधळ सुरू झाला. कथा बोलता बोलता सहज असं वर पाहिलं तर इंदिराजी गांधी हातात हारण पहिली पायरी स्टेजची चढत होत्या. डोंगरेजी महाराजांनी सांगितलं वहाई रुको, वहाई रुको. इंदिरा गांधींनी ते पाय खाली घातला. पंतप्रधानाला इथं आमदाराला तर काष्टा फिटूच तर पळते. पंतप्रधानाला सांगितलं वहाई रुको.
हम एकही नेता मानतय ओ भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा. कलियुगातली शुकाचार्य म्हटलं जात होतं. डोंगरेजी महाराजांनी एक दृष्टांत सांगितला होता, तेवढा सांगतो सेवेला पूर्णविराम. पुढच्या पिढीवरून ओळखता येतं. आदरणीय पांडुरंग तात्यांवरून ओळखता येतं, ओंकार महाराजांवरून ओळखता येतं. ही पुढची जी पिढी आहे ह्याच्यावरून ओळखता येतं. त्यांना सद्गती प्राप्त झाली, उत्तम म्हणून नका अधोगती. त्यांनी एक सुंदर दृष्टांत दिलता. ते म्हणले हंस आणि हंसिनी होते, फिरायला निघाले. मुसळधार पाऊस पडायला लागला, विजा चमकतात. हंसिनी म्हणली हंसाला, अहो एखादं घर तरी पहा विश्रांतीसाठी. हंसाने पाहिलं, त्या झाडावर गेले तर घरटं होतं. आत वाकून पाहिलं तर कावळा होता. कावळ्याचं घर. कावळ्याने हंसाला पाहिलं, ये ना आत ये. हे म्हणलं पाऊस पडतोय रे, विजा चमकतायत म्हणून तर म्हणलं आत ये. अरे पण एकटा नाही ना मी. ते म्हणलं मग माझी पत्नी हंसिनी येऊ दे ना, माझं घर मोठं आहे. हंसन हंसिनी आत आले. पाऊस थांबला, 15-20 मिनिटांनी विजा थांबल्या. हंस हंसिनी म्हटले येतो आम्ही आता. निघाले तर एक कावळा गेटवर आडवा झाला. कावळा, ऐ कावळा. कावळ्याची नजरच वाईट असते ना. कावळा गेटवर आडवा झाला. हंसा काय, त्या हंसिनीला ठेवीत. हंसिनी माझी आहे. हंस म्हटला मूर्खा, अरे कोणी सांगलं हंसिनी हंसाची असते कावळ्याची नसते. तरी लोक म्हणत होते रे कावळ्याची नजर वाईट असते म्हणून. म्हणून तर आत येत नव्हतो मी, तूच म्हणला ये. हंसिनी माझी आहे. वाद लागला, दोघं दोन वकिलाकडे गेले. वकिलाकडे. आपल्या देशातली न्यायव्यवस्था तुम्हाला चांगली माहिती आहे. दावा आजोबांना करायचा आणि निकाल नातवाने ऐकायचा. मग ती पुढची तारीख दिली. पण कावळ्याची जात लई हुशार. कावळ्याने काय केलं, त्यावेळेला काय 2000च्या आणि 500च्या नोटा नव्हत्या, 1000च्या. ते आपल्या 100च्या नोटा, ती सुटकेस भरली. 2 लाख रुपये घेतले सुटकेसमध्ये. आलं बो न्यायाधीशाच्या घरी. नमस्कार साहेब. नमस्कार, बसा. बसलं. ते कोणीकडे येणं केलं नाही, उद्या तारीख आहे ना. हो माहिती आहे ना. न्याय काय देणार आहे. न्यायाधीश हसले, अरे ते न्याय द्यायला मीच पाहिजे असं नाही. साधे लोक सांगतील हंसिनी हंसाची असते कावळ्याची नसते. कावळा म्हणला ते मला घरीच माहिती असते. म्हणून तो सुटकेस घेऊन आले असते. मग सुटकेस उगाच आणली का, वर ठेवली, उघडली. किती, 2 लाख रुपये. फक्त उद्याचा न्याय द्या. हंसिनी हंसाची नसून कावळ्याची. पण न्यायाधीशाच्या तोंडाला पाणी सुटलं. ते म्हणलं एवढ्यावर नाही भागत. काय 2 लाख एवढ्यावर नाही भागत. कावळ्याने सहज वर बघितलं. न्यायाधीशाच्या खुर्चीच्या वर मागच्या भिंतीवर 2 फोटो लावलेले होते. कावळा म्हटलं न्यायाधीश साहेब हे कोणाचे आहेत. इकडचे वडील आहे, इकडची आई. वारले वाटतं. हो 5-7 वर्ष झालं मागं पुढं वारली. हे सध्या कुठे आहे माहिती का तुम्हाला. न्यायाधीश म्हणलं ते थोडंच माहिती असतं कोणाला. ते म्हणलं मला माहिती आहे, कारण मी शिवल्याशिवाय कार्यक्रमच होत नाही. म्हणणारे घरातच, वाजवणारे घरातच, कीर्तनकार घरातच. सध्या संपत्ती कमवायच्या नादात संततीवर लक्ष द्यायला वेळच नाही लोकांना. पण ऐका, संपत्ती जरूर कमवा, पण संततीकडे लक्ष राहू द्या. बघा ही पोरं कशी टाळगी नोबेत. काय संस्कार लावलेत आई वडिलांनी. संपत्ती जरूर कमवा, पण संततीवर लक्ष द्या. म्हणून एका वडिलांच्या पुण्यतिथीचा हा कार्यक्रम आहे. अलीकडं कीर्तनकार असो, व्याख्यातो असो, कविता असो, सगळे आईवरच आहे. कीर्तनकार आईवरच बोलतात. आई माझा मायेचा सागर. बाप काय दुःखाचा आहे का मग. सगळे आई, व्याख्याते आईवरच बोलतात, कविता आईवरच. तुम्ही लई बोट नका मोडू माझ्या नावाने. आणि लईच मोठं माझं वाईट वाटत असेल तर इथं बसलेल्या प्रत्येक माऊलीनं आपापला बाप आठवा. कमी प्रेम आहे बापाचं. आईचं प्रेम, आईचं प्रेम दिसून येतं, वडिलाचं प्रेम दिसून येत नाही. आईला समाजासमोर रडता येतं, बापाला समाजासमोर रडता येत नाही. निस्वार्थ प्रेम करतो बाप, निस्वार्थ प्रेम. मुलीवर सुद्धा विचारा. सगळ्या घराची काळजी बाप घेतो, बापाची काळजी मुलगी घेत असते. निस्वार्थ. आणि बापाचं तिच्यावर
एखादी नवीन सोनं असू द्या आणि तिला गरम डोक्याच्या सासऱ्यानं बोलू द्या, असं शिकल ग तुझ्या बापाने तुला. असं म्हटल्याबरोबर तिला बाप दिसतो डोळ्यासमोर. ते तेवढ्यातून असा पदर पुढे घेते, आपल्या बेडरूम मध्ये जाते, अंथरुणावर पडते, उशीत डोकं खुपसते. सगळं बाप आठवतं तिला. तेवढ्यात 10-15 मिनिटांनी सासूबाई येतात. सुनबाई, तिचे केस विस्कटलेले, ते आसरून ते उशी भिजलेली धरतात आणि ओढतात सासूबाई माग. अगं जाऊ दे, त्यांचा स्वभाव थोडा गरम आहे. ती रडती ती मुलगी. सासूबाई, तुम्हाला जास्तच राग आला ना, घरातली तुम्ही सगळी मंडळी एकत्रित या. 5 लिटर पेट्रोलचा नाही तर डिझेलचा कॅन माझ्या अंगावर होता, काडी लावून पेटून द्या मला, पण बापावरून बोलाल तर खबरदार. किती प्रेम असतं मुलीचं बापावर, आणि बापाचं कमी असतं का मुलीवर? बाप मरणासक्त अवस्थेत असू द्या, शेवटच्या घटका मोजत असू द्या, ते थोरला मुलगा वडिलांचं मुडकं, मुलगा आपलं मांडीवर घेतो वडिलांचं मुडकं, ते वडिलांच्या डोळ्यातले गरम आसरू मांडीवर पडतात. ते पोळतात मुलाला. तो बाबाचे हात धरतो. बाबा किती रडतो अहो, तुमची आळंदीची वारी, पंढरीची वारी सगळी निम्मी चालवल, गावातली सप्त्यातली पंगत, रडू नका बाबा. ते म्हणतात, मी त्याच्याबद्दल रडत नाही रे, तुम्ही ते सगळं चालवणार आहे मला माहिती आहे, मग का रडता बाबा? मला माहिती आहे मी काही वेळात आता जाणार आहे, मी मरताना तुम्ही दोघंही माझ्या समोर आहे. माझी लेक नाही, नाही का, एकदा तिला डोळे भरून पाहण्याची इच्छा आहे. तुम्हाला माहिती नाही, तिचं लग्न झालं होतं ना, लग्न झाल्यानंतर ज्या वेळेला आली होती दिवाळीला, तुम्ही सगळे ज्या त्याच्या कामामध्ये होते. दिवाळी झाली आणि खोलीची कडी लावून मला आत घेतलं होतं लेकीनं. म्हटलं काय झालं ताई? बाबा मी लई चालते का तुम्हाला? गचुंडीला धरलं होतं माझ्या. काय झालं काय ते तरी सांगशील का नाही? इकडं विहिरीत ढकलून द्यायचं होतं बाबा. अशा घराण्यामध्ये दिलं मला. ते मालक पिऊन येते, सासू सासरा नीट बोलत नाही, घरातलं कुणी नीट बोलत नाही. दिवाळी झाली बाबा, आता उद्या परवा ते न्यायला येतील, कुणी जरी आलं तरी मी जायचे नाही बाबा. एवढी रडली होती मुलगी माझ्याजवळ. मी तिला एकाच वाक्यात बोललो होतो, एकाच वाक्यात, ताईडे तुला तुझ्या बापानं गावात खाली मान घालून चाला वाटतं का ताईट मानानं? लेक म्हणले असं काय बोलता बाबा, ताट मानानं माझा बाप चालला पाहिजे. माझे ओठ फडफडत होते आणि त्यावेळेला मी तिला म्हणलं, तुझ्या बापानं जर ताट मानानं चालावं वाटत असेल, सासरला किती दुःख झालं तरी इथून पुढं बापाजवळ सांगायचं नाही आणि शेवटच्या क्षणापर्यंत माझ्याजवळ गारा नाही द्यायचं नाही. तू मेली तरी चालल, सासरी मारायचं. तेव्हापासून माझ्या लेकीनं किती दुःख झालं तरी मला सांगितलं नाही. किती प्रेम असतं मुलीचं आणि बापाचं. ते लग्न लागू द्या, लग्न मंडपात किती दगडाच्या बुद्धीचा बाप असू द्या, कमी प्रेम असतं लेकीवर. शेवटचं मंगलाष्टक हो द्या, सगळी आवरावरी चालू असते इकडं मुलाकडच्यांचे, आणि दर्शनाचा कार्यक्रम असतो. ज्या वेळेला मुलगी येते ना, पहिल्यांदा लहान बाबाजवळ येते. सचिन येते मी आता. ताईडे का रडते? का रडते? नाही, तू बाबांना किती उलट बोलायचं, किती कष्ट करतात बाबा आपले. त्याच्यानंतर मुलगी रडते आपल्या मोठ्या भावाजवळ. नवरीच्या वेशातली मुलगी नुसती रडत नाही, गळ्यात टाकते मान. दादा म्हणतो, अगं बाप नोकरी तुझ्या मालकाला, अकलूजला मोठा बंगला, एशीची गाडी, एशीची माडी, तुला घरातून बाहेर पडायची गरज नाही. ताई म्हणते, मला किती त्रास होईल याच्याबद्दल नाही रडत मी, मला बाबांची काळजी वाटते. 4 वर्ष झालं तुझं लग्न होऊन, 1.5 वर्षात वेगळं राहिला अकलूजला रूम करून. आता घरात कोण आहे बाबांची काळजी घ्यायला?
त्याच्यानंतर मुलगी रडते ती आईजवळ. आई किती बोलायची उलट सुलट बाबांना, मी मध्यंतरी पडायची, आणि सरते शेवटी मुलगी रडते ते आपल्या बापाच्या गळ्यात पडून. कन्या जब घर छोड़ती है ना तो बाप की भलाई चाहती है. कमी प्रेम नाही, आईचं प्रेम आहेच. अहो भगवान श्रीकृष्ण परमात्म्यासाठी रडणारी सगळी दिसले आपल्याला, पण वसुदेवानं तेवढ्याही रात्री भगवान कृष्णाला पाठीत घालून तेवढ्या पाण्यातून तेवढ्या काळोखच्या रात्री तिकडे नेला, ते प्रेम नाही दिसत. बापाचं प्रेम दिसत नाही, आईचं प्रेम दिसून येतं. वैकुंठवासी उत्तम भाऊंनी त्यांचे चिरंजीव असतील, गजेंद्र तात्या असतील, ओंकार महाराज असतील, त्यांची नात असेल, ह्यांच्यावर केवढे संस्कार लावले. म्हणून ते तारीख द्यायला ज्या वेळेला आले ते सगळं सांगत होते. पहिलं कीर्तन श्री गुरु सोम महाराजांचं झालं, दुसरं अमुकांचं झालं, आणि शेवटला आता वर्षश्राद्धाचं कीर्तन सेवा तुमची. वडिलांच्या आठवणीने त्यांचं कंठ सद्गती. कोणी किती मोठं होऊ द्यावं, तुम्ही सरपंच व्हा, आमदार व्हा, खासदार व्हा, मंत्री व्हा. आता त्यांनी किती फोटो मोठा केलाय घरात लावायला, किती फोटो मोठा करा, घरात लावा, त्याला रोज हार लावा, हार घाला, उदबत्या लावा. पण वडील असताना जे वजन घराला असतं ते वडील गेल्यानंतर नसतं. मोदी साहेबांचं माहिती आहे ना तुम्हाला, ज्या वेळेला पंतप्रधान झाले तर ती त्यांची आई पांढरी साडी घातलेली, सडपातळ तब्येत, आईनं त्यांच्या पाठीवरून हात फिरवला, कंबरचे 100 रुपये काढून दिले होते मोदी साहेबांना. ते 100 रुपये त्यांनी कपाळाला लावले आणि आपल्या जॅकेटमध्ये ठेवले. मीडियाने विचारलं होते, एबीपी माझाला पाहिलं असेल, मीडिया म्हटली सगळं एवढी संपत्ती आता तुमच्या ताब्यात आहे, 100 रुपये कपाळाला लावले. तुमच्या जॅकेटचा लिलाव झालाय 3.5 कोटीला, नुसतं जॅकेट, बाकीचं तर वेगळं. 6.5 का 5.25 कोटी रुपये लिलाव झालाय नुसता कपड्याचा, एकाच रेटचा मोदी साहेबाचे, आणि 100 रुपये कपाळाला लावून ठेवतात. त्यांचंच वाक्य आहे. ते म्हणले जगातली सगळी श्रीमंती एका बाजूला ठेवा आणि माझ्या आईने दिलेले 100 रुपये एका बाजूला ठेवा. ह्या 100ची बरोबरी सगळ्या जगातली श्रीमंती करणार नाही. त्याच्या पाठीमागं भाव काय आहे, प्रेम काय आहे, ते महत्वाचं आहे. आजच्या कीर्तनातून एवढीच विनंती आहे, अलीकडं म्हातारे ही भाषा असते बोलायची. आई वडील आईन बाबा म्हणायला लाज वाटायला लागली. 50-50 हजाराचे कुत्रे सांभाळायला जागा आहे, मायबाप सांभाळायला जागा नाही. अरे कुत्र्याला तुम्ही किती चांगलं सांभाळा, ते चावल्याशिवाय राहणार नाही. मायबापांना फेकून भाकरी मारा, ते आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. परमार्थ म्हणजे काय, नुसतं महिन्याला पंढरपूरला आला, चंद्रभागेत स्नान केलं, दर्शन घेतलं, घरी आला म्हणजेच परमार्थ आहे का? तो परमार्थ नाही असं मला म्हणायचं नाही. सगळ्यात मोठा परमार्थ सांगतो, ऐका. आपले आई वडील जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत आपल्यामुळं आपल्या आई वडिलाच्या डोळ्यात दुःखाचे अश्रू येऊ देऊ नका, हाच सगळ्यात मोठा परमार्थ आहे. ज्ञानेश्वर